मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवनाथ भोजे डेअरी फार्मवरती. बघा, आज खरेदी विक्री झाली आहे आणि शेतकरी पण आले होते, बाजारच्या बाहेर आले आता म्हशी घेऊन. नमस्कार नवनाथ भाऊ. हो नमस्कार दादा, कुठून आले शेतकरी? आज आपल्याकडं लातूरून शेतकरी आलेले आहेत. अहमदपूर तालुका लातूर. शेतकरी आलेले. हां, तर दादा कसं काय वाटला बाजार वगैरे आज? बाजार चांगला आहे. बाजार खरेदी केली, हां मशीनची खरेदी केली? हां खरेदी केली. हां हां. तर किती शेतकरी आले होते आपण? आम्ही आलो 14 जण आलो. 14 जण आले आणि 2 म्हशी घेतल्या दादा. तर नवनाथ भाऊ, कशा म्हशी? ताज्या का भाकड्या घेतल्या ते? आता हे जवळ आलेल्या म्हशी घेतलेल्या आहेत. हां गेलं दोन्ही म्हशीला आज 8-7 दिवस वेट टाईम. हां हां हां, आणि हे जे डॉक्टर साहेब आहेत हे आमचे रेग्युलरचे कस्टमर आहेत. त्यांनी जवळजवळ आपल्याकडून 45 ते 50 म्हशी नेलेल्या आहेत आत्तापर्यंत. हां हां, आणि हे बी आपलं म्हणजे एकदम जवळचे माणसं आहे. हां, ते आले ते आज आपल्याकडून टॉपच्या काही म्हशी घेतल्या. म्हशी बघू शकता, दोन्ही म्हशी त्यांनी दोन गोडेगाव बाजारातून खरेदी केलेल्या. मोठ्या म्हशी आहेत, 8-8 दिवस कच्च्या आहेत. तर काय रेंजच्या आहेत म्हशी? हां, ही म्हैस घेतली 1,25,000. 1,25,000 ही म्हैस काय? हां, ती समोरची घेतली 1,21,000. 1,21,000. हो, म्हशींचे म्हैशीकडे आण परत. म्हैस दाखव त्याला टॅका बिका दाखव खाली. पोट पुढं. हां, म्हशी पहा एकदा खाली. म्हशी बघा मित्रांनो, दोन्ही म्हशी 8-8 दिवस टाईम आहे यांना. आणि सौदा वगैरे झालेला आहे, गाडीत भरल्या होत्या, परत खाली काढल्या. हो हो. आता ते साहेबासाठी आम्ही गाय पाहायला गेलतो. हां गिर गाय घेतली होती आम्ही. हां हां, ऑनलाईनच घेतली होती. पण ज्यावेळेस आम्ही समक्ष गेलो त्यामुळे आम्हाला पसंत नाही पडली. आम्ही गेलो तिथं 500 दिलं तर ते मागं आणला आणि व्यवहार आमचा कॅन्सल. बघू शकता, असे एवढे शेतकरी आले होते, आता खरेदी विक्री झाली. काय सांगाल बाजाराबद्दल? डॉक्टर साहेब, बाजार चांगला आहे, व्यवस्थित आम्हाला नवनाथ भाऊ सहकार्य करतात, म्हशी चांगल्या घेऊन देतात आम्हाला. एवढंच आमचं चांगलं मार्गदर्शन करतात. तुमच्या इकडच्या शेतकऱ्याला काय सांगाल लातूर साईडच्या? आमच्या इकडे शेतकऱ्याला गोडेगावच्या बाजारला नवनाथ भाऊचे संपर्क साधा, चांगले आपल्याला आणि चांगल्या किमतीमध्ये म्हशी घेऊन देतात. चालतं. तर आजच्या म्हशी तुम्हीच खरेदी केल्या का? दोन म्हशी एक नंबरच्या आहेत, क्वालिटी आहे. आणि म्हशी खरंच खूप सुंदर अशा खरेदी करून चालले त्यांनी. आता व्यवहार वगैरे झालेला आहे, आता गाडीत भरून द्यायची फक्त. हो, गाडी भरून द्यायची. चला तिकडे आता गाडी भरायची. चला. काय नवनाथ भाऊ? ते काही 31-25 होते, बरोबर आहे का? 41-45 होते. आपल्याला 25ला पडले, 21ला पडले. त्याच्यामध्ये निंबाण बघू शकता मित्रांनो, म्हशी भरून द्यायचं काम चालू होतं. म्हशी भरायचं चालू आहे. तर नवनाथ भाऊ, आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा तो बरं. 8805-1335-85. 8805-1335-85 आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. आता म्हशी भरून द्यायचं चालू आहे. म्हशी भरून झाल्या का तर तिथून म्हशी डायरेक्ट थेट लातूरला निघणार आहे. परत एकदा परिचय घ्या साहेबाचा. झाल्यात आता म्हशी वगैरे भरून. गाडी घेऊन आली सोबत? हो, गाडी सोबत. म्हणजे घ्यायचं ठरल्याच होते याच्या वेळेपेक्षा. हां हां म्हशी व्यवस्थित लागलेल्या आहेत म्हणून आम्ही आलो. हां हां म्हणजे पहिलं नेलेलं म्हशी व्यवस्थित. चालतंय चालतंय. अमोल शिरसत कडून इनकमिंग कॉल ट्रूकॉलरने ओळखला. म्हशी बिशी भरून झाल्यात बघा संपूर्ण. म्हशी भरून निघालेले आहेत. नवनाथ भाऊ, आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना मग म्हैस खरेदीसाठी. 8805-1335-85. 1335-85 बघू शकता, स्क्रीनवर नंबर आहे. आता म्हशी भरून इथून थेट लातूरला चाललेले आहेत.